श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। बाहेर खूप पाऊस पडतोय, वातावरण अगदी थंड झालेलं आहे। म्हटलं चला गरमागरम काहीतरी बनवूयात, म्हणून मी बनवली शेवभाजी। शेवभाजी बनवण्यासाठी मी मातीच्या तव्याचा वापर केलाय। तवा मंद आचेवरती गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण 2 तेजपत्त्याची पानं घातली आहेत। नंतर 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घातली आहेत। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण घरीच बनवलेली आलं लसूण पेस्ट घातली आहे। फोडणी छान तडतडू द्यायची। फोडणी छान तडतडली म्हणजे आपली भाजी छान होते, कोणत्याही वाटणाची गरज पडत नाही। म्हणून मी फोडणी छान करून घेतली। त्यामध्ये नंतर मीडियम आकाराचा 1 कांदा बारीक चिरून घातलाय। कांदा चांगला लालबुंद परतून घ्यायचा आहे। लाल होईपर्यंत सतत परतवत राहायचं आहे। लाल कांदा झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 मीडियम आकाराचा लाल टोमॅटो चिरून घालणार आहोत। 1 टोमॅटो चिरून घालायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे। छान मस्त कांदा आणि टोमॅटो बारीक होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। शक्यतो लवकर बारीक होत नाही, म्हणून त्यामध्ये आपण 1 चमचा लगेच मीठ घालणार आहोत। मिठामुळे कांदा आणि टोमॅटो यांची एकदम बारीक प्युरी होते, त्यामुळे यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। नंतर आपण सतत परतवून घेणार आहोत। गॅस फुल करायचा नाही आहे। गॅस जर तुम्ही फुल केला तर आपली फोडणी करपून जाईल आणि त्याने आपली भाजी संपूर्णपणे बिघडेल। त्यामुळे मंद आचेवरती आपलं वाटण, आपला कांदा टोमॅटोचं वाटण असं परतवत राहायचं आहे। त्यानंतर मी मसाले घेतलेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा सब्जी मसाला, 1 चमचा लाल तिखट, असं छान मसाला घालायचा आहे आणि सतत परतवून घ्यायचं आहे। छान असं परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालणार आहोत। गरम पाण्याने कसं आपल्या भाजीला टेस्ट येते। शक्यतो मी भाज्यांमध्ये गरमच पाणी वापरते। गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट राहते, त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करते। 1 ग्लास आपण गरम पाणी घालून घेतलं आहे। त्यानंतर यावरती आपण झाकण घालणार आहोत। 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून 1 उकळी आणायची आहे। 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी शेव घालणार आहोत। मस्त छान शेवची भाजी आपली आता तयार झालेली आहे। थोडंसं 2-3 मिनटं परतवून घ्यायचं। मिक्स करायची शेव त्यामध्ये आपल्या रश्श्यामध्ये, म्हणजे आपली भाजी छान टेस्टला लागते आणि शेव पूर्ण शिजतही नाही। पूर्ण शिजवायची नाही आहे। पूर्ण जर शिजवली तर त्याचं बेसन तयार होईल। त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खाऊन घ्यायचं। श्री स्वामी समर्थ।